महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज दिनांक 5 जून 2026 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काढला ऑक्सिजन मोर्चा। ऑक्सिजन सिलेंडर आणि झाडे घेऊन ठाणे महानगरपालिकेवरती धडक दिला। वेळीच जागे व्हा, अन्यथा आपल्या मुलाबाळांना श्वास घेता येणार नाही, असे उद्गार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सदरवेळी काढले। वर्षभरात 10,000 झाडांची कत्तल करणाऱ्या अक्कल कधी येणार, असे उद्गार मनोज प्रधान यांनी सदर प्रसंगी काढले। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेवरती अभिनव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात झाडे, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते। याच्यासाठी देतोय की ठाण्यात एक मुंजा आलाय, तो मुंजा सगळे झाडं तोडतो। त्या मुंजाचं नाव नाही घेत मी, पण आतापर्यंत 7,000 झाडं तोडली। 7,000 आपलं म्हणजे एन्व्हायरमेंट, आपलं प्रदूषण हे दिल्लीच्या तोडीला गेले, तोडीला। आणि डेव्हलपमेंट डझंट मीन की तुम्ही सगळं ग्रीन खतम कराल आणि 200, 300 वर्षापूर्वीची झाडं तोडताय तुम्ही यार। हेरिटेज झाडं त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये तर 300 400 वर्षापूर्वीचे वडाचे, पिंपळाचे वृक्ष तुम्ही तोडले यार। म्हणजे ठाण्यात इथे एकही पक्षी येत नाही। येऊरमध्ये ते लग्न लावण्यासाठी म्हणून ते काय म्हणतात, टर्फ आणि लॉन तयार करतायत, तिथली झाडं कापतायत। कसं चालेल? सर एक झाड पडलं सर।